राज्य की सत्ताधारी पार्टी पर हमला बोलते हुए सांसद संजय राउत ने एक पत्रकार परिषद में उपराष्ट्रपति, सुप्रीम कोर्ट और केंद्र सरकार पर सीधे सवाल उठाए। राउत ने उपराष्ट्रपति धनखड़ के बयान पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि अगर संवैधानिक पद पर बैठा व्यक्ति सरकार का बचाव करेगा तो फिर सुप्रीम कोर्ट को ताला लगा देना चाहिए। मराठी भाषा के मुद्दे पर बोलते हुए उन्होंने बाला साहेब ठाकरे की भूमिका दोहराते हुए कहा कि मराठी हमारी माँ है, बाकी भाषाएं हमारी मौसियाँ हैं। हम माँ को छोड़कर मौसियों की रक्षा नहीं करेंगे। इसके अलावा पानी संकट को लेकर भी राउत ने सरकार पर तीखा प्रहार किया। राज्य में लोग पानी के बिना मर रहे हैं और सरकार इस बाबत गंभीर नहीं है। ये सरकार नहीं है, टैंकर माफियों की व्यवस्था है। इस पत्रकार परिषद में राउत ने न्यायपालिका की स्वतंत्रता, मराठी भाषा की अस्मिता और जनता की बुनियादी समस्याओं पर सरकार की विफलता को उजागर किया। महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला आणि त्यानंतर बघा मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये, त्याच्याविषयी काय आक्षेप असण्याचं कारणच नाहीये। महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी पासून असून तो गुजराती पासून आहे। लक्षात घ्या, महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा, डेंजर, धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबी पासून आहे, गुजराती भाषेपासून आहे। ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती गाव कोणी बोलत नाही। भाजपला वाईट वाटेल म्हणून काय त्याच्यावरती कॅफेत चर्चा होते का? त्याच्यामध्ये कधी कॅफेवर चर्चा झाली का? त्याच्यावरती कधी कोणी त्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कोणी काळं फासणं, कधी गुजराती बोर्ड लागलेले आहेत ते जाळणे, ते आम्ही करतो आहोत। हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे। हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतच मर्यादित आहे। पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन वाद निर्माण करायचे आहेत। कॅफे पण चालला पाहिजे ना। त्यांनी एक बॅनर लावला, केम छो, आम्ही लावला तो। आम्ही कोणावरती आक्रमण केलं नाही की त्याने आक्रमण केलं नाही, पण सरळ सरळ गुजरात मधून येणारे नेते, घाटकोपरची भाषा गुजराती, बोरिवलीची भाषा गुजराती, अमुक भागाची भाषा गुजराती, ह्याच्यावरती हे का उसळत नाहीत? तर अमित शहाना वाईट वाटेल म्हणून की नरेंद्र मोदी, फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केलाय। या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो, एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच। राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला जरी राष्ट्रभाषा नसली, कारण संपूर्ण देशामध्ये कोणतीही तरी एक भाषा पाहिजे, ती हिंदी आहे। शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे आणि मराठी पहिल्या क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाहीये। तुम्ही तिसऱ्या भाषेच्या, त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार, हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे। ज्याला घ्यायचे ते घेतील, पण सक्ती करायची नाही। मिस्टर फडणवीस, हा महाराष्ट्र आहे, आम्ही बोलतोय ना हिंदी, आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो। आमची मुलं परदेशात शिकत नाहीयेत, आमची मुलं पॉप संगीत गात नाहीयेत। नाही, याच्यामध्ये असं आहे की देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनखड यांनी हा एक मुद्दा उपस्थित केलाय, त्याला सरळ सरळ सरकारची भलामण म्हटलं पाहिजे। ते उपराष्ट्रपती आहेत, संविधानिक पदावर आहेत म्हणून फक्त चमचेगिरी हा शब्द मी वापरत नाही, पण सर्वोच्च न्यायालयानं काय करावं, कोणते आदेश द्यावेत या संदर्भात जर सरकार पक्षाची एक व्यक्ती संविधानिक पदाला बसलेले आदेश देत असेल तर मग सुप्रीम कोर्टाला टाळच लावलं पाहिजे। राष्ट्रपती जो हा आहे, राष्ट्रपती हे एक घटनात्मक पद नक्कीच आहे, पण राष्ट्रपतीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही। कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावं लागतं। कॅबिनेटने सांगितलं एखाद्या बिलावर सही करा, बिल मंजूर केलाय तर राष्ट्रपती करतील। कॅबिनेटने म्हटलं एखादी गोष्ट करू नका तर राष्ट्रपती करणार नाही।
राष्ट्रपतींचं भाषण जे आहे ते पार्लमेंटच्या सुरुवातीला केलं जातं, तेही सरकार बनवून देतं. सरकारचे दिलेलं भाषण फक्त राष्ट्रपती वाचतात, त्यात राष्ट्रपती स्वतःचा एक शब्दही घालू शकत नाहीत. अशा वेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्याकडे निर्णयासाठी आलेल्या फाईल्स, शासकीय विचारांच्या फाईल्स, बिलं असतील, अन्य काही गोष्टी असतील, की जर महिनोन महिने अनिर्णित अवस्थेत ठेवत असतील तर त्यांना तो अधिकार आहे का? राष्ट्रपतींनाही निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असायला पाहिजे आणि आहे. हे फक्त सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय संविधानाचा आधार घेत. त्याच्यामध्ये सरकारला एवढ्या मिरच्या लागण्याचं कारण नाही. खरं म्हणजे राष्ट्रपतींकडे आम्ही स्वतः गेलो होतो की महाराष्ट्राचे राज्यपाल जे त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात त्यांनी बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे. घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणीचा निकाल दिलेला आहे. घटनाबाह्य पद्धतीनं राजभवनामध्ये राजकीय म्हणजे भाजपचा अड्डा केलेला आहे. इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि फुटीरतेला उत्तेजन देण्याचं काम राज्यपाल करतायत. हे आम्ही त्यांना जेव्हा सांगायला गेलो तेव्हा त्यांनी फक्त 2 शब्द आमचे ऐकले, आमचं निवेदन घेतलं, त्याच्यावरती अद्याप निर्णय घेतलेला नाही. निवडणूक अशा राष्ट्रपतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोमण्याचं कारण काय? तुम्ही धमकी देताय सर्वोच्च न्यायालयाला. आज या देशातल्या जनतेची एकमेव जो आशेचा किरण कोणता असेल थोड्याफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय. तो आशेचा दिवा सुद्धा आपण विझवायचा प्रयत्न करता असं मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमचाच निर्णय आमदार अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं किंवा सर्व न्यायाधीशांनी 2.5-3 वर्ष ऐकल्यावर काय निर्णय दिला? काय दिला? घटनेच्या 10व्या कलमात म्हणजे अनुच्छेद 10 आहे, सेक्शन 10 पक्षांतर विरोधी, त्याची सरळ हत्या झाली. सरळ सगळे आमदार अपात्र ठरायला पाहिजे अशी आमची भारतीय घटना सांगते. अनुच्छेद 10 सांगतोय. त्याचं पालन केलं नाही तेव्हा आमच्या उपराष्ट्रपतींना जाग आली नाही की सर्वोच्च न्यायालय चुकीचं वागतंय म्हणून. पण सरकारवर काही दिशादर्शक असं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयानं केल्यावर याला मिरच्या लागतात. त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हटले सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही, टाळं लावा. सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला. मुळात पार्लमेंट राहिलेली नाही तर सुपर पार्लमेंट कशी काय? पार्लमेंटमध्ये देशाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाहीत असे आमचे राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की न्यायालय सुपर पार्लमेंट झालंय. काय हा प्रकार? त्याच पार्लमेंटमध्ये तुमचा देखील आवाज दाबला गेला होता. मात्र विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात. विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं जात नाही. माझा अनुभव सांगतो. मी फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये 200 नाही तर 200 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. लगेच माझा माईक बंद केला. कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये 200 नाही तर 2000पेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे असं बोलण्याची अवकाश सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला. पार्लमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणताय?